हाय हॅलो गाईज, मी सुयोग गवडे आपल्या नवीन ब्लॉग तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आपण आज चाललो, तुम्हाला समजलं असेल कुठे चाललो आहे. तर आपण चाललो आहे आज एकविरेला चाललो आहे. तर आपल्या नवीन ब्लॉग तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता आहे मी पनवेलला. आपल्यासोबत कोण आहे सोबत चालला आहे? ए आई आईलो. तर मित्रांनो, वाजले आहेत 6 वाजलेत. 6 वाजलेत, करेक्ट 6 वाजलेत. आणि आम्ही निघणार होतो 3:30 वाजता निघणार होतो. तर काय झालं आहे, 3:30 वाजता काही जाग आली नाही. आलेली जाग, पण मी अलार्म बंद केला आणि परत झोपली. एवढी झोप आली खतरनाक एकदम. आणि आज आमच्या धमाल बघा आणि मस्ती होती. आज आता थंडी एवढी खतरनाक लागणार आहे ना. सोबत असतो तर आम्ही दोघं सोबत असलं की कसे एकदम धमाल असते. तर आता थंडी अशी लागणार आहे बेकार. तर पुढं बघायला भेटेल आपल्याला. आता इथं अशी थंडी लागते ना बेकार. तर पुढे बघूया आता घाटात काय होईल. तर निघूया, एकदम सगळे शांत वातावरण आहे. तर चला आपण निघूया. चला शेट काढा, गाडी काढा. आपण आता बरोबर पाट्याला थंडीचं बेकार चालू झाले आता. थंडी बेकार आहे एकदम. तर चला मित्रांनो, पेट्रोल टाकलं आपण. तर थंडी आता लागायला सुरुवात झाली आहे. थंडी एकदम थंडीला कमी हलक्यात घ्यायची नाही कधी. तर पळसचे फटायला आम्ही थांबलेलो. पळस फटायच्या आधीचा तो राईटच्या आधीचा हे आहे पेट्रोल पंप, हा HP चा. तिथे थांबलेलो. तर चला निघूया आपण. अत्र मंडळी, तर आता निघालो आपण. फुल मजा करणार आहोत. जाताना एकदम बघूया आता काय काय होतं. मजा मस्ती जातो. आई माऊलीचं दर्शन घ्यायला चाललं सकाळच एकदम. पुढं या पुढच्या कोणगावच्या इकडं त्या खंडाल्या घाटात त्या नागमोडी रस्त्यान आई मित्रांनो, चहा प्यायला भेटू आपण डायरेक्ट आता कोणगाव. आता आलो आहे आम्ही आपल्या कोणगावच्या टोलनाक्याच्या पुढं आलो आहे. चहा घेतले. तर चला चहा पितो आणि आम्ही निघतो लवकरच. प्यायलो सकाळी झाले, एकदम सकाळ झाले. एकदम मस्त धुका बघू शकतो. एकदम खतरनाक आहे फॉग एकदम. आणि भरपूर गाड्या निघाल्यात स्वर्गवासी. आणि आम्ही पण निघालो आहे. तर चला जाऊ आपण. जास्त वेळ नाही, काय झालं ना आपला. चला काढा, गाडी काढा. ब्रेक घेतलाय. तर बघा गाड्याकडे तर सुगाड येतात. काम सुद्धा फुल रंपाट. गाडी थांबलो होता. तर गाडीकडे बेकार लागते. कॅमेरा हलतो मला. तर आपण आता भेटू देणार पुढे लवकरच. ब्रेक घेतलाय. चला वरती आलेला आहे. तुम्हाला दाखवलेलं घाट चालू आहे ना. घाटात एवढी मजा येते. कोण व्हिडिओ आता इथे शूट केला नाही मी, कारण की घाटात इकडे खूप मजा येते गाडी करायला. तर आपण भेटू आता खोपोलीला गेलो. काहीच आपण आलो आहे खोपोलीला. बघू शकता ते तिकडे कुठं गाडी टाकली. तर खोपोलीला आपण आलो आहे. आणि आता आपण हा खोपोलीचा बस स्टँड बघा मित्रांनो.
स्टँड खोपोली बस स्टँड ना खोपोलीच्या बस स्टँड केला बघा. आता इथून घाट चालू होईल तर घाटातून पुढे भरपूर मजा येणार. घाट येणार वेळेला एकदम खूप मजा येते. आता घाटात आपण येऊन बघूया. एकदम मस्त एकदम फ्लायओव्हर वाटतोय जरा एक नंबर रावस. सिंगल वेळ पण मस्त रोड भारी वाटतोय. चला व्हिडिओ लावून पुढे व्ह्यू बघू घाटाचे. घाट चालू झालेला आहे बघू शकता का. आता घाटातले मजा येणार आहे. तर आता फुल मजा येणार आहे. थंडी पण काही थोडी कमी झाली. थंडी थोडी काही कमी झाल्याला तर मजा येणार जरा. कारण की थंडीमुळेच वाट लागलेली आमची. कारण की थंडी एवढे बेकार होते ना कमी तेव्हा रायडर सावले झाले. डायरेक्ट पैसे टाकायचे. कसा मोठा ट्रक चालला घाटात नाही का ट्रेलर चालते बघा कसा खतरनाक. पूर्ण रस्ता कॅप्चर केला नाही. कारण की रोड खतरनाक आहे. कारण की हे पहिला गाडी लागला नाही चुकीच्या रोडला. पूर्ण भरून झालं
गाईत आम्ही आता फोटो वगैरे काढले तर निघालो इथे. आता बघू शकता सगळे पब्लिक थांबतात इथे. मस्त वाटते का फोटो भारी आहे, एक नंबर फोटो येतात. तर आता निघा. आता इथे फक्त 18 किलोमीटर बाकी आहे. 8 चढलो आता इथे 18 किलोमीटर बाकी आहे. हा पॉईंट भारी आहे, हा पॉईंट भारी आहे इथला. हा टायगर पॉईंट आहे. हा इथं थांबायला पाहिजे आपण. शेड इथं थांबलं पाहिजे. पुढं 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 असं ते पब्लिक जाम थांबते. तर चला इथून थांबूया. हा भारी असतो. तिकडून ट्रेनचा आहे. आपण पोचलो आता मंकी पॉईंटला आलोय. मंकी पॉईंटला बघूया कसं आहे हवामान. हवा पण आहेत सुटले तशीच. हवेवरून या पत्र्याच्या हवेवरून समजतं, आवाजावरून समजत असेल कसा आहे आवाज. तर मंकी पॉईंट एकदम खतरनाक आहे. माझा हात जरा कापतोय थंडीमुळे, जरा समजून घ्या. चला शे थंडी. चला आम्ही आता मंकी पॉईंटला होतो. मंकी पॉईंट छान वारा असा सुटला ना बेकार. वारा एकदम बेकार सुटला. एकदम सनसेट भारी वाटतं इथं. जाम पाहिजे. आणि फोटो काढला इथं. 2-3 ठिकाणी फोटो काढले. आता निघतो आम्ही आता. परत लेट होईल. हो शेट चला. चला मित्रांनो आता भेटू आपण डायरेक्ट पुढे. पूर्ण ब्लॉग बघा, पूर्ण सबस्क्राईब करून ठेवा. काही आपण आता पोचलो वर्सोलीला. वर्सोलीला टोल नाका करायला. आता जर टोल भरायचा फास्टॅगने राहा का वर्सोलीला. चला वर्सोली आल्या म्हणजे आता लवकर. आता किती इथून 12 किलोमीटर काहीतरी. 12 की काहीतरी किलोमीटर. 12 पण नसेल काय शेट. 6 किलोमीटर असेल ना. 6 6 किलोमीटर. एकदम उत्सुकता वाढली. एकदम उत्सुकता वाढली आहे ना तुझा. एकदम खतरनाक. इथं मागच्या वेळी ना मित्रांनो 7 वरल्या बसलेलो इथं. कॉलेजमधून आणलो तेव्हा. कॉलेजचे मित्र दिसले होते. आता आपण जाऊया पुढे भेटूया. तर मित्रांनो आता आपण पोचलोय फायनली आईच्या दरबारी. तर तुमचं आपण प्लॅन केलेला आता बघूया. एक नंबर यार. आपण थांबला मध्ये. मित्रांनो आलो आपण फायनली आलो. हा एकदम भारी वाटते. एक नंबर वाटते. तर मित्रांनो एक नंबर वाटला आता. तर फायनली आपण पोचतोय. आता गाडी आपण बेळगावला जाऊया. आता त्यानंतर ना वरती आपण गाडी घेऊन जाऊ. बघू आयो आयो. तर फ्रेंड्स आपण आलो आता पायथा मंदिर. इथे पोचू 2 मिनिटात पोचू आपण. बघू आता कारला गड. गाईज आपण आता आलोय पोचलोय खाली पायथा मंदिर बेरेगाव. बघू शकता इथं. इथं ना इथं इथं पार्किंग भेटणार नाही आता पुढं. ते फटाफट इथून निघायला लागेल आपल्याला. 2 मिनिटात गाडी जाऊया आणि निघूया. सो गाईत आता आपण पोचलोय. इथे राहा गाडी. चला पण लाईनमध्ये आलो. नवीन झालो असून पहिल्यांदा आलो मी.
फ्रेंड्स आपण आता दर्शन घेतलंय खाली आणि आपण जाऊया वरती आता. चला. दर्शन झाले त्यांनी बघा बाहेर यायचंय. कोणीही जास्त वेळ घेऊ नका दर्शनासाठी. भाविक भक्तांना नम्र विनंती आहे त्या भाविक भक्तांचं दर्शन झालं. तर मित्रांनो वरती जाऊया आपण आता इथून. तर चला वर भेटू. हो मित्रांनो आता आपण आलोय वरती चाललोय आता आपण इथून. अगं रोड खराब आहे तर इथे टर्निंग वेनिंग खूप आहे तर सावकाश आहे इकडून. शेड आपण मग सावकाश चला बाकी काय नाही. काय झाला गाडी बंद पडली वाटतं. गाडी बंद पडला नाही. वा चला शेत चढेल ना. हा चढेल काय चला चला चला. कोणातरी फोन आलाय. तो गाई चढली गाडी आपली फायनली. हो चला आपण वरती भेटूया. फोन आला चेक करतो म्हणजे फोन कोणाला आलाय. मी आता पोचलोय. पैसा देऊ नंतर देऊ. नंतर नाव अरे ताटावरती 17 नंबर दुकान लक्ष ठेव. 17 नंबर ना. ठीक आहे चालेल. हो मित्रांनो आपण ओटी घेतल्या का चप्पल पण काढले का. गाईज आम्ही आता पोचलो आहे.
तासाच्या प्रवासानंतर लाईननंतर आम्ही आता आलो आहे. म्हणजे अजून 2-3 लाईनी आहेत, छोट्या छोट्या लाईनी आहेत. म्हणजे बऱ्याच मोठ्या लाईनी आम्ही क्रॉस केलं पहिले. आता म्हणजे अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन होईलच. तर तुम्हाला दाखवू पुढे आपण. अजून इकडे बरीच लाईन अजून बाकी आहे, बघू शकता. सो गाईज आलो आहे फायनली. 3 तासाच्या नंतर आलो इथे. जाम गर्दी भेटली. मला वाटतं 3 घंटे गेले इथं. पकड जरा 2 मिनटं जरा पकड. भाई तू व्हिडिओ काढायला अलाउड नाही, इथून बाहेरनंच काढतो. जय झाले आता 3 घंटे लागले आम्हाला इथे यायला. तर आता बाहेर जाऊया आपण. बघू थोडं. तर चला आपण बाहेर जाऊया आता. तरी अजून जाम लाईन येते. लाईन जाम वाढली. फायनली आलो आता. लाईन बघा इकडे कशी लागली. गाईज फायनली आपण बाहेर पडलो आता. इथं थोडा आपण मंदिराचे इथं फोटो काढूया 2-3 जणांनी. मगाशी गर्दी होती त्यामुळे फोटो काढायला भेटली नाही आपल्याला. तर आता फोटो काढू आपण. अजून मग गर्दी जाम वाढतच चालली नुसती. हे बघा नुसती गर्दी वाढतच चालली. आम्हाला काही लवकर येऊन मग 3 तास लागले आम्हाला येऊन इथं. तर काही आता फोटो काढू जरा नंतर आम्ही येऊ. सो हे गाईज आम्ही तर खाली आलो आता. तर खूपच वेळ झाला त्यामुळे 3 तास तर 3-3.5 तास काय ते लागले मला वाटतं. नाही 3 तास जास्त. 1 वाजलं म्हणजे 3.5 जास्त वेळ लागेल. 4 तास पकडून झालं. 4 तास लागले आम्हाला. आता आम्ही पार्किंगच्या इथे आलो तर गाडी काढूया. इथे गाडी तर गाडी आपण काढूया निघूया खाली. आता खाली गेलं तुम्हाला भेटूया. आपण नाश्ता गाडी करायला थांबू. पोटात एवढं काहीच नाही. जेव्हा कावलं असे वरडायला लागलेत ना सपत. जाम बेकार कावलं ओरडतात पोटात. तर भेटू आपण खाली डायरेक्ट. आता पोट शाप गेला आतमध्ये. हे पोटात जाम कावले ओरडायला लागले. चला शेट गाडी काढा. चला काय आम्ही आता आलोय. जाम भूक लागलेली म्हणून आता ट्रिपल राईस मागवला आहे. मागवला तेवढा टाईम का जाऊ मग जाऊ आपण लवकर निघू. अगं बाहेर येत आहे मग गेटच्या इथंच आहे चायनीज कॉर्नर. साई एकविरा काय ते जरा मस्त वाटते चटणीची. आवडला. ते भेटू आपण
सर्व खाल्ल्यावर भेटू आपण. तोपर्यंत आता थोडा आराम करा. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आता इथून बाहेर आलो आहे. नंतर एका हॉटेलला जेवलो आम्ही आणि मस्त जेवलं. चटणी वगैरे भारी लागली का. तर आता आम्ही निघालो. आता पुढचा प्रवास आपण डायरेक्ट पनवेललाच भेटू डायरेक्ट आता. तर मध्ये एक स्पॉट आपल्याला तो नडलच्या इकडे एक मंदिर आहे, तिथे गेलो तर आपण लवकर गेलो तर ते जाऊ, नाहीतर आपण नाही डायरेक्ट घरी जाऊ. तर भेटू आपण पनवेललाच भेटू. तर आपण डायरेक्ट आता पनवेलला आता इथून निघूया. खूप आहे ते लेट खूपच झाला ॲक्च्युली. त्यामुळे आता तिकडे गेलो होतो, प्लॅन केला मी सकाळीच केला. तर त्याला निघूया. मस्त जेवलो आता. मग भेटू आपण खाली घाटाच्या खाली थांबलो तर भेटू आपण. आपण आता आलो आहोत खोपोलीला आलो आहोत. खोपोलीला बघू का महाराजांचा पुतळा बघा मस्त आहे एकदम. स्मारक एक नंबर वाटतं. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण तो भेटू मित्रांनो पनवेलला भेटू आहे आता. तर आता पुढे जाऊन ब्लॉग एंडिंग करू, कारण की ब्लॉग खूप मोठा आला आहे, त्यामुळे त्याला एंडिंग करूया आपण. मी आता विनायक मालींच्या घरी आलो आहे, म्हणजे विनायक भाऊ याच्या आपले. गाणी लावली तर गाणी लावलेली आहेत, कॉपी राईट नाही मला, गाणी लावला नाही. हो मालीचे हॅपी दिवाळी. हॅपी गोलू बोलो बाबूला बघायला आलो काही. तर आम्ही मालिकेतला बघायला आलो. मालिकेत भेटलं तर बरेच दिवस नाही, बरेच दिवसांनी आलात. तुम्ही बाहेर असाल दौऱ्यावर टाट. तर चला मित्रांनो बाबूला आपण बघूया पहिले. का बाबू ए गोलू ए गोलू या ए गोलो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला पूर्ण कमेंट करून सांगा. आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तर असाच आपल्याला सपोर्ट करत राहा प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, म्हणजे पुढच्या संडेलाच भेटू आपण लवकरच. माझी काय सुट्टी असेल का ते लवकर भेटूच. तर आपण संडेला भेटू नक्की. एवढे संडेला म्हणजे कन्फर्म भेटू आपण संडेला. पुढच्या कुठे फार्महाऊस चाललो आहे. वाजले आता 6:30 वाजले. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या आपण. टाटा आंब्याचा पाटा पुढच्या वेळेस भेटा. बाय बाय.